नमस्कार मित्रांनो. विधानसभा निवडणूक 2024 खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांना प्रतिष्ठेची असणार आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि काही ठिकाणी जरांगे विरुद्ध भुजबळ किंवा जरांगे विरुद्ध ओबीसी असे वेगवेगळे सामने रंगणार आहे. परंतु महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त लक्ष असेल ते येवला, परळी आणि बारामती येथे. खरं तर येवल्याची जागा ही जरांगेंसाठी प्रतिष्ठेची आहे. कारण छगन भुजबळ तुला गुलाल कसा लागतो ते मी बघतोच, अशी कित्येकदा गर्जना जरांगे पाटलांनी केलेली आहे. त्यामुळे येवला मतदारसंघ हा जरांगेंसाठी प्रतिष्ठेचा असेल तर तेवढाच प्रतिष्ठेचा तो मतदारसंघ टिकवणं हे भुजबळांसाठी. परळीमधून धनुभाऊंना पाडायचंय असं कित्येकदा लोकसभा निवडणुकीनंतर बोलल्या गेलंय. त्यामुळे हा मतदारसंघ टिकवणं जेवढं धनंजय मुंडेंसाठी प्रतिष्ठेचं तेवढंच त्यांना पाडणं सुद्धा प्रतिष्ठेचं. आणि तसंच अजित पवार विरुद्ध शरद पवार ही निवडणूक होणार आहे बारामतीमध्ये. नेमकं या ठिकाणी काय घडणार आहे ते जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण करू बारामतीपासून. खरं तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी हा पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढवला आणि त्या पक्षामुळेच अजित पवारांना वेगवेगळे पद मिळाले. वेगवेगळे मंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, एवढं सगळं अजित पवारांना मिळूनही अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाला उभी फूट पाडली आणि कित्येक महत्वाचे नेते आणि आमदार घेऊन ते भाजप सोबत सहभागी झाले सत्तेमध्ये आणि उपमुख्यमंत्री बनले. हा हा जो पराभव आहे किंवा ही जी फूट आहे ही शरद पवारांना मोठी जिवारी लागली आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये हा पैलवान मोठ्या ताकदीने, मोठ्या हिमतीने या निवडणुकीत उतरला आणि तब्बल 8 जागांवरती शरद पवार गटाने जिंकत 8 खासदार लोकसभेमध्ये पाठवले. अजित पवार गटाला फक्त एकच खासदार पाठवता आला, त्याच्यामध्येही अजित पवारांचं स्वतःचं असं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही. आता याच अजित पवारांना मुळासकट संपवायचं जर असेल तर बारामतीमधून त्यांचा पराभव होणं फार गरजेचं आहे आणि याच पराभवासाठी कंबर कसलेली आहे शरद पवार यांनी. खरं तर घराघरामध्येच विरोधक निवडणूक होणार नाही अशी पवार घरामध्ये शक्यता असताना युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या विरुद्ध शरद पवारांनी रिंगणात उतरवलंय. अजित पवार अगदी बारामतीमध्ये भावनिकही झाले, रडलेली आहे, परंतु त्यांच्या रडण्यात स्पष्ट होतंय की अजित पवारांना पराभव दिसू लागलेला आहे. शरद पवारांसाठी हा पराभव अत्यंत महत्वाचा आहे आणि शरद पवार तो करतीलच असं सध्या तरी वाटतंय. एकूणच काय तर अजित पवारांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा महत्वाचा मानला जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मतदारसंघ आपण घेऊया, तो म्हणजे परळी मतदारसंघ. परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे आहेत. अजित पवार गटाकडून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. परंतु अजित पवारांसोबत एक खंदा कार्यकर्ता, त्यांचा एक खंदा समर्थक म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जातं आणि त्यामुळे शरद पवारांना धनंजय मुंडे यांना पाडणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. खरं तर अजित पवार गटाला 10च्या आत जर गुंडाळायचं असेल तर अजित पवार, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना शरद पवारांना टार्गेट करणं गरजेचं होतं. जर हे यांच्या मतदारसंघामध्ये अटकले तर आपोआपच अजित पवार गटाची ताकद महाराष्ट्रामध्ये राहणार नाही आणि म्हणून धनंजय मुंडेंचा पराभव हा शरद पवारांसाठी महत्वाचा आहे. परंतु धनंजय मुंडेंना पराभव हा अजून एका व्यक्तीसाठी महत्वाचा आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. कोयता, कुराडी याची भाषा करणारे धनंजय मुंडे, मराठा विरुद्ध वंजारी, मतदानाच्या वेळेला, लोकसभेच्या वेळेला विद्वेष पसरवणारे धनंजय मुंडे, त्यासाठीच्या त्यांचे काही व्हिडिओ, ऑडिओ सुद्धा त्यावेळेला बीडमध्ये मोठे व्हायरल झालेले होते आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध एक रोष मराठा समाजामध्ये आहे आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार हे समीकरण जर परळीमध्ये जर जुळलं तर धनंजय मुंडे यांचा पराभव हा निश्चित मानला जातोय. तसंच आता तिसरा मतदारसंघ आहे, तो म्हणजे छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ. खरं तर मराठा ओबीसी या वादामध्ये सरळ सरळ जो वाद होता तो जरांगे भुजबळ असा दिसत होता आणि त्यामुळेच भुजबळांनी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन जरांगेंवरती टीका केली, तर त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलेलं होतं जरांगे पाटलांनी. खरं तर छगन भुजबळ हे महाराष्ट्रामध्ये एक भ्रष्टाचारी नेते म्हणून त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. एका गरीबाचं घर लुटलं मुंबईतलं आणि जरांगे पाटलांच्या वेळेला जेव्हा ते प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेला तब्बल कित्येक वर्षांनंतर त्या कुटुंबाला पैसे मिळाले. अंजली दमानिया यांनी ती केस उघड केलेली होती
असे कित्येक प्रकरणं असणारे छगन भुजबळ हे जेलवारीही करून आलेले आहे. आणि जेलवारी हे काही ते महाराष्ट्रासाठी गेलेले नव्हते, तर महाराष्ट्र सदनात केलेल्या घोटाळ्यामुळे गेलेले होते. त्यामुळे हा घोटाळेबाज ओबीसी नेता पाडण्यासाठी जरांगेंनी कंबर कसलेली आहे. आणि तोच मतदारसंघ शरद पवारांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कारण छगन भुजबळ हे बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांवरती त्यांनी टीका केलेली होती. आणि त्यामुळे शरद पवार जेव्हा लोकसभेच्या वेळेला या बंडखोरांच्या विरुद्ध निघाले, त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी येवला मतदारसंघात हजेरी लावली होती. आणि त्यावेळी त्यांनी माझी निवड चुकलेली आहे, परंतु पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही, अशी कबुली येवलेकरांना दिलेली होती. त्यामुळेच छगन भुजबळ यांचा पराभव शरद पवार तसंच मनोज जरांगे पाटील आणि अवघ्या मराठा समाजासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातोय. आणि त्यामुळे छगन भुजबळांना पराभूत करण्यासाठी सुद्धा जरांगे प्लस पवार हे समीकरण जुळून जर आलं तर छगन भुजबळांचा पराभव हा निश्चित आहे. आणि त्यामुळे शरद पवारांनी इथे एक तगडा उमेदवार दिलेला आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे. ज्या माणिकराव शिंदेंचं बोट धरून छगन भुजबळ येवल्यामध्ये आले, आमदार बनले, मंत्री बनले, त्याच माणिकराव शिंदेंचा राजकीय कार्यक्रम संपवण्याचा प्रकार छगन भुजबळांनी केलेला होता. आणि त्यामुळे माणिकराव शिंदे तसेच मराठा कार्यकर्ते हे ऑलरेडी चिडलेले आहेत. एकूणच काय तर बारामती, परळी आणि येवला या 3 मतदारसंघामध्ये जरांगे प्लस पवार हे समीकरण जर जुळून आलं तर मात्र या तिघांचा पराभव निश्चित मानला जातोय. आणि येण्याचे कारणही तसेच आहे, कारण या 3ही मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून आणण्याऐवजी समोरचा पाडणं हे शरद पवार तसंच मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचं आहे. आणि त्यामुळे या 3 मतदारसंघांमध्ये जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.